नमस्कार. तुम्ही दिसताय सगळ्यांना. सर्वांना सस्नेह नमस्कार. प्रथमतः मी आपणा सर्वांची माफी मागतो ती ह्यासाठी की ह्या टेक्निकल बाबीमध्ये जवळपास 20 मिनिट आपल्याशी संवाद साधताना त्रास होत आहे. तरीही मी ह्या ठिकाणी दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था पुणे यांच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये अण्णाभाऊ साठे एक बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर मी डॉक्टर धनंजय बाबूराव लोखंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणाशी संवाद साधणार आहे. आमचे मित्र दादासाहेब सोनवणे आणि आत्ता सुदर्शन हे टेक्निकल बाबी सगळ्या करत होता, यांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि आपणा सर्व अभ्यासकांचं या ठिकाणी मी आभार आणि क्षमा यासाठी मागतो की मला जॉईन व्हायला इथे वेळ गेला आहे. खरं वास्तविक दादासाहेब सोनवणे सरांनी मला जेव्हा विचारलं की सर तुम्ही कोणत्या विषयावरती बोलाल, तर अनेक विषय डोळ्यासमोर आले, पण त्यातला कोणता विषय घ्यावा हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. कारण आपण अनेक अण्णाभाऊंच्या संदर्भात अनेक विशेषणं आपण लावत असतो की त्यामध्ये ज्याला आपण म्हणूयात की साहित्यरत्न त्याला म्हणतो आपण, साहित्य सम्राट म्हणत असतो, लोकशाहीर म्हणत असतो, प्रतिभावंत साहित्यिक म्हणत असतो, विद्रोही कलावंत म्हणत असतो, साहित्य सम्राट आणि अशी एक विविध विभूषणं आपण अण्णाभाऊंना देत असतो. आणि मग मी असा विचार केला की हे सगळी विभाषणं देत असताना आपण असं का म्हणू नये की अण्णाभाऊ साठे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी आजचा जो विषय घेतला आहे तो अण्णाभाऊ साठे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. आपणा सर्वांना माहीतच आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर आहे. हा विचार अण्णाभाऊ साठेंचा आपल्याला माहितीच आहे. 2 मार्च 1958ला नायगाव मुंबई येथे महाराष्ट्र दलित संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात अण्णाभाऊंनी सुरुवात केली होती. आज मी थोडं वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की लाईव्ह बोलणं वेगळं आणि ऑनलाईन बोलणं वेगळं आहे. आज माझ्याकडे काही पुस्तकं मी मुद्दाम ठेवली. जेव्हा माझं काल बोलणं झालं सोनवणे सरांशी, तेव्हा मी म्हटलं थोडंसं नव्याने मांडणी करूयात, म्हणून मी काही पुस्तकं वाचलीत. त्या पुस्तकांची मी नावं इथं मुद्दाम घेतो आहे कारण याच्यामध्ये काही वाचक आहेत, अभ्यासक आहेत आणि अनेक लोक, हजारो लोक हे पाहत आहेत. तर किमान ह्या व्याख्यानाचा परिपाक काय व्हावा, तर किमान व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की आपण हे ऐकलं आहे, परंतु त्या दृष्टीनं आपण अजून काय वाचलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या हातात जी पुस्तकं आहेत की जी माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये आहेत, अनेक विषयाची वेगळी टाईपची पुस्तकं आहेत, हे सांगायला नको कारण ते सांगण्याची ते वेळ नाही. परंतु आज माझ्याकडे जे पुस्तक आहे ते साहित्य सम्राट, त्याचं संपादक केलं आहे प्रकाश मोहन वैराळ यांनी केलेलं आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र आणि चिंतन, हे संपत जाधव यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक माझ्या हातामध्ये आहे. नंतर आपला बार्टीने एक जे पुस्तक काढले गौरव ग्रंथ, तो लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ, तोही माझ्या हातामध्ये आहे. त्याचबरोबर यशवंत मनोहर यांचं एक पुस्तक आहे प्रतिभावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे, अतिशय चांगली पुस्तकं आहेत, हे मी मुद्दाम या ठिकाणी दाखवत आहे. आणि अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे डॉक्टर राजेश्वर दुडुकनाळे यांचं आहे आणि ते विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे यांचं एक पुस्तक आहे. ही आहेत. ह्याशिवाय गौरव ग्रंथ वगैरे जे बाकीची सगळी पुस्तकं आहेत. हे दाखवण्याचं कारण असं, आणि अजून एका पुस्तकाचं मला इथे विचार सांगावं लागेल की ज्याचं संपादक केले डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी बुद्धाची शपथ, आणि त्याचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे, पण त्याचं संपादन त्या कथेसंदर्भामध्ये राजेंद्र गोनारकर यांनी केले, तीही माझ्याकडे एक आहे. एवढंच नव्हे तर मी काही पुस्तकं वाचताना मी जो संदर्भ घेतला त्यामध्ये डॉक्टर बजरंग कोरडे सरांचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे भारतीय साहित्याचे निर्माण, ते साहित्य अकादमी पुस्तक छापलेलं आहे, ते पण माझ्याकडे आहे. नंतर एक किशोर जाधव यांचं एक पुस्तक आहे निळ्या आकाशातील लाल तारा, हे एक पुस्तक आहे. आणि हे क्रांतिसिंह नाना पाटील अकॅडमीने छापलेलं पुस्तक आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की ह्या निमित्तानं किमान आज मी विचार करतो आहे की थोडंसं वेगळं बोलायचं आहे, थोडंसं अकॅडमिक शैक्षणिक पद्धतीने बोलायचं आहे. कारण केवळ भावनिक न होता आपल्याला पुढील कृती कशा असाव्यात
त्या संदर्भात आपण काय करावं हे करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज ह्या ठिकाणी दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था पुणे यांच्या वतीनं जे व्याख्यानमाला आयोजित केलेले माझ्या माहितीप्रमाणे 360 361 हे आज व्याख्यान असेल. मी त्यांना प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो आहे आणि त्यांना एक विनंती करतो आहे. मी बोलण्याच्या अगोदर त्यांना एक विनंती करतो आहे की जर आपण हे सगळे जवळपास 360 61 जे आपल्याकडे वक्ते आपल्याशी बोलून घ्या, अतिशय मोठे मोठे व्यक्ती गेलेले आहेत. मी सगळी माहिती माझ्याकडे आहेच आहे, त्यांची नावं आता नाव उल्लेख करणार नाही. परंतु याचे 100 ज्यांना म्हणू आपण की लेखांचे आपण जर 3 खंड केले तर ते पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरतील असं वाटतंय. तर आणि त्यासाठी आपल्यासारख्या ह्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांची त्यात आपण मदत करून ते आपण तसे अण्णाभाऊ साठेंच्या विविध साहित्याचे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपल्याकडे जर 360 61 जर व्याख्याते आहेत तर त्यांचे विषय आणि त्यांचे लेखन आपण ग्रंथरूपाने प्रकाशित करावे मी प्रथमतः विनंती करतो. आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आहे. भाषण नाहीच आहे, तो संवादच आहे आणि मी वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. मगाशी मी जसा उल्लेख केला की 2 मार्च 1958 ह्या रोजी आपल्याला माहिती आहे मुंबईत महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ जे म्हणाले होते ते. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते ते BC कांबळे सर होते आणि स्वागताध्यक्ष जे होते ते घनश्याम तळवटकर हे होते. आज आपल्या देशामध्ये सुमारे बघा की आजची आपल्याला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या पॅन्डेमिकच्या स्थितीमध्ये सुद्धा कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे कार्यक्रम आपण घेतो आणि पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावरती आपण सहज बोलतो, विधानासारखं विधान करतो. परंतु जर आजची परिस्थिती पाहिली जवळपास 94% समाज आहे तो असंघटित क्षेत्रातला आहे, तो दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे. अशा लोकांची आज परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामुळे यांना आज रोजगार नाही. आज ते अगदी ज्याला आपण म्हणत की एका विशिष्ट अडचणीत सापडलेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळे आजची भारताची अर्थव्यवस्था किती कोलमडलेली आहे लक्षात घ्या. तात्पर्य असं की ह्या वाक्याचा अर्थ तितका गांभीर्याने आपण तिथे घेतला पाहिजे. आणि हे सगळं बघत असताना की असंघटित क्षेत्रातील कामगारांची एक दिवस जरी काम करायचं नाकारलं असतं तर परिस्थिती देशाची काय होऊ शकेल आपल्याला समजेल. याचाच अर्थ की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि श्रमिकांच्या तळावर आहे. हे विधान त्या काळामध्ये किती दूरदृष्टीने केलेले आपण पाहूया. महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेच्या प्रज्ञा या त्रैमासिकामधून अण्णाभाऊंचे लेख आणि कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये आणि साहित्यामध्ये मनुष्य हा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसतच आहे. याचं कारण त्यांची कोणती वारणेचा वाग्या, फकीरा घ्या, काही अगदी घ्या तर हे सगळं वास्तववादी साहित्य आहे की जे साहित्य प्रेरणादायी आहेच आहे, ज्याला आपण म्हणत की ज्याला जाणीव जागृती करणार आहेच आहे, परंतु ते क्रियादर्शक, क्रियापुढे काय करावं अशा दृष्टीने पाहणं त्याच्यामध्ये तो एक संदेश त्यातून दिलेला आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर 16 ऑगस्ट 47 आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 47ला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊंनी मुंबईच्या कोर्टावर जो मोर्चा काढला होता आणि त्याचं मुख्य जे घोषवाक्य होतं ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. आपण सहज म्हणतो परंतु त्याच्यामधलं वास्तवता आपण विचार करूयात आणि ह्या स्वातंत्र्याने नक्की काय मिळालेलं आहे याच्या संदर्भात भाष्य अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि एका ठिकाणी एका पुस्तकात मला असं वाचायला मिळालं याच घोषणेसंबंधी की ये आजादी झुटी है, लुटोरों की चांदी है. म्हणजे लक्षात घ्या अण्णाभाऊ साठे हे केवळ एकाच जातीचे, धर्माचे, विशिष्ट पंथाचे किंवा एका वर्गाचे नाहीत तर ह्या देशाच्या संदर्भात विचार करणारं एक महान व्यक्तिमत्व जर आपण म्हणालो. म्हणून मी म्हणालो की बहुआयामी व्यक्तिमत्व हा त्याचा उल्लेख केला, त्याचा आपण प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे. आणि याला म्हणूयात की ह्या बंडामध्ये संपूर्ण साठे कुटुंबीय सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे सुद्धा त्यांचाच पुढाकार यामध्ये होता. आणि पोलिसांचा त्रास चुकवण्यासाठी त्यानंतर अण्णाभाऊंनी डोंगरदऱ्यामध्ये राहून राहिले. नंतर मुंबईला गेल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे ते पूर्ण वेळ प्रचारक झाले. आपल्याला माहिती आहे 1944ला टिटवाळा येथे मुंबईतील शेतकरी परिषदेमध्ये अण्णाभाऊने लाल बावटा कलापथक स्थापन केलं आणि त्यामध्ये ते स्वतः तर होतेच होते परंतु जे त्यांच्याबरोबर जे होते ते शाहीर अमर शेख आणि शाहीर द.ना. गवाणकर हे त्यांच्याबरोबर होते. आणि याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या अण्णाभाऊ साठे, गवाणकर आणि अमर शेख ह्या तिन्ही व्यक्तींचा, ह्या महामानवांचा जर आपण विचार केला, तिघांच्याही गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला समजेल की हे सुद्धा एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. हे मात्र आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे आता मी आपल्याला म्हणालो तसं की मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करतो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पूर्वीचं ज्याला म्हणतो की पुणे विद्यापीठ माजी कुलगुरू महामहोपाध्याय दत्तू वामन पोद्दार यांच्या हस्ते सुद्धा अण्णाभाऊंचा सत्कार करण्यात आला होता. याचं कारण काय होतं? याचं कारण असं होतं की 10 ऑक्टोबर 1947ला अण्णाभाऊंनी त्यांचा अमळनेरचे अमर महात्मे, अमळनेरचे अमर हुतात्मे
हा पोवाडा पुण्यात जाहीरपणे सादर केला होता. त्यामुळे त्यांना पुण्याच्या कारागृहात अटक करण्यात आली होती आणि ज्या पोवाड्यामुळे अटक झाली त्या पोवाड्यात कॉम्रेड श्रीपती पाटील आणि त्यांच्या 8 सहकाऱ्यांच्या धाडसाची स्तुती करण्यात आली होती. कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या न्याय आंदोलनासाठी दडपण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री यांच्या आदेशावरून पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात कॉम्रेड श्रीपती पाटील आणि त्यांचे सहकारी हुतात्मे झाले होते आणि हा स्तुतिपर पोवाडा गायल्यामुळे अण्णाभाऊंना अटक करण्यात आली होती आणि कारागृहात असताना सुद्धा अण्णाभाऊंनी ह्या घटनेचा वृत्तांत मोरारजींच्या राज्यात गाण्याला बंदी ह्या शीर्षकाने लिहिला आणि तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि त्याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ तीव्रपणे सुरू झाली होती. भाषावार प्रांतरचना व्हावी आणि ती प्रमुख भाषा ह्या राज्याची भाषा असावी असे सरकारचे धोरण होते. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी की गुजरातमध्ये असावे असा वादाचा मुद्दा बनला होता. लक्षात घ्या की मुंबई कुठे असली पाहिजे ह्या दृष्टीने चर्चा चालू होती आणि मग औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा मुंबईवर ही दोन्ही राज्य आपला हक्क सांगत होती. तत्कालीन मुंबई राज्यात आजची महाराष्ट्र आणि गुजरात म्हणून ओळखली जाणारी दोन्ही राज्य समाविष्ट होती. तत्कालीन गृहमंत्र्यांचे मत मुंबई गुजरातमध्येच असावे असे होते, परंतु मुंबई महाराष्ट्रालाच मिळावी हा महाराष्ट्रीयांनी जीवनभरणाचा प्रश्न बनवला आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठे अग्रस्थानी होते. हे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यातून अण्णाभाऊंनी माझी मुंबई ह्या लोकनाट्याची निर्मिती केली हे लक्षात ठेवूयात. एवढेच नव्हे तर उठला मराठी देश आणि महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया ह्या रचना त्यांनी केलेल्या आहेत आणि प्रस्तुत रचना ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित असून शक्तीनिशी लढावे, पाय मागे घेऊ नये असे आव्हान त्यातून केलेले आहे. तू मराठमोळा ह्या रचनेत शेतकरी निर्माता आहे पण तरीही तू दारिद्र्यातच आहे अशी मांडणी अण्णांनी केलेली आहे आणि आजच्या स्थितीतही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मगाशी मी शब्द वापरला तो दूरदृष्टी ही आपल्या लक्षात येते आणि अशी मांडणी अण्णाभाऊंनी विविध काव्यातून केलेली आहे. महाराष्ट्र देश आमचा यात अण्णाभाऊंनी मराठी संस्कृतीच्या विविध पैलूंचे चित्रण केलेलं आहे. महाराष्ट्राची परंपरा हा अण्णाभाऊंचा पोवाडा 16 पानांचा असून त्यात महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, भाषिक, साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी परंपरा यावर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यात संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, उमाजी नाईक, तात्या टोपे, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख आढळतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचे योगदान पर्वता एवढे आहे असेच म्हणावे लागणार आहे आणि ते सत्य आहे. अण्णाभाऊंचे मामा फकीरा यांची जीवनकहाणी म्हणजे फकीरा ही कादंबरी होय आपल्या सर्वांना माहीतच आहे. अण्णाभाऊंच्या फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा 1961ला एक पुरस्कार मिळाला आहे. वि. स. खांडेकर यांनी फकीराच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की अण्णाभाऊंचे साहित्य हे जगण्यासाठी मरायला तयार असलेल्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. हे स्वातंत्र्यप्रेमी आहेत म्हणजेच त्यांना बंड करून आपल्या भोवती असलेली बंधने तोडावीशी वाटतात. अण्णाभाऊंच्या लिहिलेल्या कादंबऱ्यांचे वर्णन जर आपण केलं तर ते 4 प्रकारांमध्ये करता येईल. पहिलं प्रकार ज्याला आपण प्रकार म्हणूयात ते धाडसाचं किंवा साहसाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत. त्या संदर्भात मी पुढे बोलणारच आहे. दुसरा जर आपण प्रकार पाहिला तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये विनोदी कथा त्याच्यामध्ये आहेत, ग्रामीण जीवनाचे चित्रण आहे, नंतर प्रेमाचे चित्रण करणारे आहेत, ज्याला आपण असं म्हणूयात की ग्रामीण जीवनाचे चित्रण आहे आणि हे विनोदी कथा, आत्मचरित्र कथा, प्रेमकथा, अंधश्रद्धांविषयक कथा, गुन्हेगारींच्या संदर्भामध्ये जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा आणि कौटुंबिक जीवनावरील कथा असे दिसून येते. आणि त्यांच्या नावावर जवळपास 40 कादंबऱ्या आहेत. त्या 40 कादंबऱ्यांची नावं मी इथे मुद्दाम सांगणार आहे. आणि मग अण्णाभाऊंनी केवळ कथा कादंबऱ्या पोवडे लिहिलेत असं नाही तर ते चांगले वार्ताहर होते. 1942 पासून कम्युनिस्ट पक्षाच्या लोकयुद्ध, लोकसाहित्य आणि युगांतर ह्या साप्ताहिकांचे ते वार्ताहर होते. युगांतरमध्ये वाटेल ते आणि हवे ते ही सदरे त्यांनी लिहिली. त्यात कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई, कामगारांवरील अत्याचार, कायदे आणि त्यांचा व्यर्थपणा, मोर्चे, संप, टाळेबंदी असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर त्या पुस्तकांचे चित्रपटांचे परीक्षणही केलेले आहे. क्राईम अँड पनिशमेंट ह्या टॉल्स्टॉयच्या कादंबरीच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाचे आणि मानव की ललकार ह्या मार्क्सवादी कवी गणेश इंदोरी यांच्या हिंदी कविता संग्रहाचे परीक्षण त्यांनी केलेले आहे. 4 दिल 4 राहे ह्या के. ए. अब्बास यांच्या चित्रपटाचेही परीक्षण त्यांनी लिहिले आहे.
ते आपल्याला माहिती आहे, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, लोकशाहीर आहेत, अशा अनेक त्यांना उपाध्या देता येतील आणि ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असं मी म्हणालो, त्यात काही वावगा होणार नाही. या ठिकाणी मी एक त्यांच्या 2-3 ज्या कथा ज्या आहेत त्या दृष्टीने मी थोडंसं एक वाक्य त्या विषयावरती सांगणार आहे. परंतु या संदर्भामध्ये जसं मगाशी म्हणालो की अण्णाभाऊंच्या साठेंच्या संदर्भामध्ये हे आपल्याला माहिती आहे, कविवर्य नारायण सुर्वे यांनीसुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये जे म्हटलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अण्णाभाऊंनी गिरणीत काम करीत आपल्या लेखणीतून स्वातंत्र्याच्या चळवळीच्या अफाट जनसागरात गुंतलेली लढाऊ माणसं हा प्रमुख घटक म्हणून उभा केला आहे. ग्रामीण पददलित लाचारीचं जन जगणारी माणसं त्यांच्या लेखणीचा विषय झाली. दलित पीडित नागावलेल्या जनतेविषयी इतक्या पोटतिडकीने लिहिणारा एकुलता एक लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय, असं पद्मश्री नारायण सुर्वे सर बोलत आहेत, लिहित आहेत. एवढंच नव्हे तर अण्णाभाऊंनी एका खास स्वतःच्या शैलीतील कादंबऱ्यातून ओघवते तत्कालीन ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवलेले आहे. अण्णांच्या कादंबऱ्यांनी भाषा ही खास त्यांच्याच जडणघडणीची आहे. तिला प्राचीन मराठी भाषेचा लाभलेला संदर्भ जसा आहे तसाच लोकभाषेचाही मोठा आधार आहे. त्यांची भाषा ही ओघवती आहे आणि ती प्रसन्न आहे. अण्णांची शाहिरी रचना घ्या किंवा कथा कादंबऱ्या पहा, त्यांनी त्यांची म्हणून स्वतःची शैली मध्यमवर्गीय अनुकरणात ते कुठेही गुंतलेले नाहीत, हे विशेष. त्यामुळे ते स्वतःला गाडीत आणि घडवीत राहिले. त्यांनी कादंबऱ्यातील निसर्गवर्णने किंवा व्यक्तिचित्रे मोठ्या रेखीव आहेत. राष्ट्रीय व सामाजिक आणि राजकीय लढ्यात त्यांनी स्वतःचे दायित्व नेकीने व निष्ठेने आयुष्यभर सांभाळले आहे. अण्णा हे कुंडलीतील रोपटे नव्हे तर ते माळरानावर वाढलेला वृक्ष होता आणि तोही सावली देणारा, असं पद्मश्री नारायण सुर्वे म्हणतात. त्याचबरोबर आचार्य अत्रेसुद्धा एका ठिकाणी असे म्हणतात, पुन्हा तांत्रिक अडचण या ठिकाणी आली होती. पुन्हा मी आता परत सुरुवात करतो की आचार्य प्र के अत्रे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कथालेखनाचा सार्थ गौरव करताना असं म्हटलं आहे की ही जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांची कथा आहे. इथल्या सर्वांच्या रक्तातून एकच लढाऊ ईर्ष्या वाहत आहे. त्या सर्वांना मानाने जगायचे आहे. अंगात असेल नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक पृथ्वी सामना द्यायचा आहे आणि त्यात त्यांनाही जिंकायचे आहे, हे असं आचार्य प्र के अत्रे म्हणतात. मगाशी मी उल्लेख केला होता की ज्या 2-3 कथांचा उल्लेख करणार आहे त्यातली सापळा नावाची कथा ही आपण वाचली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक दलित सवर्णांच्या संघर्षाची कथा फार महत्त्वाची आहे आणि पूर्वाश्रवाशामध्ये नव्याने विकसित आत्मसन्मान आणि अशा विविध कथा, त्यामध्ये आपल्याला सापळा ही कथाची घ्यावी लागेल. बुद्धाची शपथ ही जी अण्णाभाऊंची कथा आहे ही आपण मोठ्या प्रमाणात वाचली गेली पाहिजे, कारण धम्मक्रांतीच्या नंतर त्या कथेमध्ये काय आलेलं आहे ते बघितलं पाहिजे. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हटलं आहे आणि धम्मक्रांतीनंतर ही आपल्याला अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपण त्याचा विचार केला आणि त्याच्या अनेक कथा, सुलतान कथा असेल किंवा ज्याला पण आता मी सापळाचा उल्लेख केला, बुद्धाची शपथ आहे, या सगळ्या जर कथांचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व हे आज बहुआयामी कसं होतं ते. आपल्याला माहितीच असेल की अण्णाभाऊ साठे यांच्या घरामध्ये अनेक पुस्तकं होती आणि हे त्यांना 2 छंद लागले होते मुंबईत गेल्यानंतर. एक पहिला जो होता तो सिनेमा पाहायचा आणि दुसरा जो होता की तो वाचण्याचा. सिनेमाच्या खाली येणारी नावं, आपण जे म्हणतो दुकानावरच्या पाट्या वगैरे, हे त्यांना वाचण्याचा छंद होता आणि हे ते चालू असताना रस्त्यावरून जाता फुटपाथवरून ती जुनी पुस्तके घ्यायची. जुनी पुस्तक घेत असताना ते विकत घ्यायचे, ते चाळत असायचे, ते विकत घ्यायचे आणि मग त्यातून जे पुस्तकं चांगली मिळेल ती पुस्तकं ते घ्यायचे. त्याच्यातून त्यांनी कुठली पुस्तकं खरेदी केली होती, त्यामध्ये ज्ञानेश्वरी होती, तुकाराम, संत कबीर, नामदेव, महात्मा फुले, विठ्ठलरामजी शिंदे, कालिदास पंडित, ज्याला आपण म्हणूयात की राहुल संकृतायन, नंतर सूर्यकांत त्रिपाठी, हरिवंशराज बच्चन, खलील जिब्रान, गॉर्की आणि एवढंच नव्हे तर टॉय, नंतर ज्याला आपण मायकॉव्हस्की, बाबासाहेब आंबेडकर, श्रीम माटे, वि स खांडेकर, नासिक फडके, चोखोबा, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखोबा, मकील, याच्याशिवाय विदेशी साहित्य संस्कृतीसुद्धा त्यांनी खरेदी केली होती. फक्त केवळ खरेदी केली नव्हती, ते सगळं त्यांनी वाचलं होतं आणि त्यांच्या त्या पत्र्यातल्या चाळीत त्यांनी त्यांचं स्वतःचं ग्रंथालय त्यांनी उभारलं होतं. ह्या ठिकाणी एक संदेश द्यावासा वाटतो की जी पहिल्यांदा सुरुवातीला जी मुद्दाम पुस्तकं दाखवली तर इथल्या त्यातून जी माहिती ज्यांनी घेतलेली आहे तर त्यांनी किमान ही पुस्तकं दाखवण्याचं कारणच असं होतं. आणि मी म्हणालो होतो माझ्या घरातली
काळातली पुस्तकं आहेत. तात्पर्य असं मोठेपणा अजिबात नाही, अतिशय विनयाने बोलतो आहे. तर जे आता सगळे आयुक्त आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला अशी पुस्तकं मिळतील, सुधारकांची पुस्तकं मिळतील, ही पुस्तकं आपापल्या घरामध्ये आपण ठेवावीत. पुढच्या पिढ्या ते वाचणार आहेत. आपण त्याचं लेखन केलं पाहिजे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला, ज्याला आम्ही म्हणतो की डिसेमिनेशन ऑफ नॉलेज, ज्याला म्हणतो की ज्ञानाचा विस्तार, हा ज्ञान आपण संपादन करून तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणूनसाठी अण्णाभाऊ साठेंचं ग्रंथालय आणि त्यांनी कशी पुस्तकं खरेदी केली आणि त्यांच्याकडे कोणकोणती पुस्तकं होती याचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला आहे. एक विनंती आहे की आत्ताचा समाज आपण आता थोडं शिकतो आहोत, थोडं मी शब्द मुद्दाम वापरला की अजूनही आपण परिपूर्ण शिक्षणाकडे आपण वळलेलो नाही. आपले पारंपरिक धंदे, आपले व्यवसाय, आपल्यातला एक न्यूनगंड, ह्या सगळ्या बाबी आपण काढून टाकल्या पाहिजेत, शिक्षणाकडे गेले पाहिजे आणि अशा पुस्तकांचा संग्रह आपण ठेवून त्यातील माहिती जर आपण पुढील पिढ्यांना दिली तर कदाचित आपल्याला फार मोठं त्याला म्हणून भाग्य म्हणणार नाही. परंतु ह्याच पुस्तकांमधून आपल्याला एक माहिती आहे की ग्रंथ हे फार मोठे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हटलेलं आहे की म्हणतो आपण शिकाल तर शिकाल, हे म्हणतो, वाचाल तर शिकाल असं आपण म्हणतो त्यांना, हे सगळंच म्हणतो आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा जर आपण विचार केला तर तो वेगळा विषय आहे. परंतु तो आपण इथं का जोडतो आहे, कारण त्याला पुढे संदर्भ आहेतच. आणि ह्यातून हे सांगण्याचं कारण असं होतं, मी ग्रंथालयांमध्ये स्वतःच्या ग्रंथालयामध्ये अण्णाभाऊंच्या जी पुस्तकांचा काही उल्लेख केला, याचं कारण असं आहे की ते मला पुढच्या मुद्द्याला जोडायचं आहे. कारण बोधेगाव येथे शाहिरी विद्यापीठ स्थापन व्हावं अशी एक चर्चा झाली होती. कदाचित त्याचीही आपल्याला माहिती असणार आहे. अण्णाभाऊंचं कलापथक, लालबावटा कलापथक हे नगर जिल्ह्यामध्ये गेलं होतं आणि तेथील सगळे लोक म्हणजे बोधेगावच्या शायऱ्यांनी अण्णाभाऊ साठेंना तिथे बोलवलं. त्याच्यामध्ये अमरशेख पण होते, गव्हाणकर पण होते आणि शंकर साठे हे बोधेगावचे निमंत्रणा दिलं होतं आणि तिथे अण्णाभाऊ साठे गेले होते. आणि तिथे अण्णाभाऊ साठे गेल्यानंतर हजारोंचा जनसमुदाय होता आणि त्या जनसमुदायाच्या वेळेला त्या लोकांनी सांगितलं की अण्णाभाऊ तुम्ही आमच्या भागात कायम तुम्ही आलं पाहिजे, असा त्यांनी एक तो प्रस्ताव मांडला होता. आणि मग त्यावेळेला गावाच्या पूर्वेला शाहिरी विद्यापीठासाठी, आपल्याला माहीतच आहे, मी नवीन सांगतो असं अजिबात नाही, 12 एकर जागा त्या गावकऱ्यांनी तिथे दिली होती. आणि त्यावेळेला ती 12 एकर जागा आणि त्या ठिकाणी त्यांचं त्या काळातलं स्वप्न की शाहिरी विद्यापीठाचं, ते जर आपल्याला आता साकार करायचं असेल तर आपल्याकडे अनेक संघटना आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक आपल्याकडे दानशूर व्यक्ती आहेत. माझं म्हणणं असं आहे, आता तिथे परिस्थिती काय आहे ते आपण समजून घेऊयात, वाचून घेऊयात. जी परिस्थिती असेल ती परिस्थिती असेल तर आता जेवढी जागा असेल त्या जागेमध्ये आपल्याला काय करता येईल का, राजकारण असू शकतं, हेवेदेवे असू शकतात, इतर बाबी काय असू शकतात, ह्युमन बिईंग आहेत त्याच्यामध्ये ते असू शकतं. परंतु इथे मनभेद नको, मतभेद असू शकतील, पण इथे मतभेदसुद्धा असण्याचं कारण असू नये. याचं कारण असं की अण्णाभाऊंचं घरचं वाचनालय सांगितलं, तसं शाहिरी विद्यापीठाचा उल्लेख केला, तसं जिथे जेवढी जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र आलोत तिथे मोठं वाचनालय केलं आणि ते वाचनालयसुद्धा तिथे विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था केली, तिथे एखादं वसतिगृह केलं आणि त्याला आपण अण्णाभाऊंचं नाव दिलं, तर ते सुद्धा पुढील पिढ्यांसाठी एक अतिशय मैलाचा दगड आणि त्याला एक प्रेरणास्थान असं जे ठरणार आहे. त्यासाठी अभ्यासकांनी आणि यातील एक दानशूर व्यक्तींनी, मंडळांनी, संस्थांनी पुढाकार घेऊन तिथे काय करता येईल का, ह्याही स्वरूपाचा आपण तिथे आशय मांडणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून बोधेगावच्या शाहिरी विद्यापीठाचा या ठिकाणी मी तो मुद्दाम उल्लेख केलेला आहे. एवढंच नव्हे तर आता जसं मगाशी म्हणालो तसं की ग्रंथालयाचं, शाहिरी विद्यापीठाचं, आता मी थोडंसं आणखीन वेगळं बोलणार आहे. कारण विद्यापीठातून बोलत असताना मी त्याच अँगलने थोडंसं बोलणार आहे. आणि मी त्याचं बोलणार आहे की अण्णाभाऊंची साहित्य संपदा नक्की काय होती, आपल्याला माहितीच आहे, आपण वाचलेलं पण असेल. तरीसुद्धा मी या ठिकाणी त्याचा संदर्भ का देतो आहे, याचं कारण असं की मी मगाशी माझ्या एक 5 मिनिटाच्या पूर्वी जे बोललो होतो की इथल्या सहभागी झालेल्या अनेक अभ्यासकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये की पुस्तकांचं आपल्याकडे एक ज्याला म्हणू की संग्रह असावा, केवळ संग्रह नको, त्याचं वाचन असलं पाहिजे, केवळ वाचनही नको, त्याचं चिंतन असलं पाहिजे आणि केवळ चिंतनही नको, कृतीकडे आपल्याला कसं जाता येईल ते आपण बघितलं पाहिजे. म्हणूनसाठी काही त्यांच्या साहित्याचा, मी साहित्य संपदेचा काही परामर्श इथे मात्र मी नक्कीच घेणार आहे. त्यांच्या 35 कादंबऱ्या आपल्याला माहितीच आहेत, वारणेचा वाघ, चित्रा, फकीरा, अकलूज, आवडी, केवड्याचं फणीस, केवड्याचं कणीस, कुरूप, चंदन, जिवंत कारतूस, धुंद रानफुलांचा, मंगला, माकडीचा माळ, मूर्ती, राणगंगा, रूपा, वैजयंता आणि तास. हे बघा, हे कादा आणि तसे संघर्ष, आग, आघात, अहंकार, अग्निदिव्य, गुलाम, चिखलातील कमळ, ठासलेल्या बंदुका, डोळे मोडीत राधा चाले, फुलपाखरू, मयुरा, मास्तर, रत्ना, रानबोका, वारणेच्या खोऱ्यात, वैर, पाझर आणि सैरसोबत. पुस्तकांची नावं मुद्दाम घेतले. मग आता यातली पुस्तकं आपल्याकडे किती आहेत
याचा आपण विचार केला पाहिजे. नसतील तर कुठे मिळतील याचा विचार केला पाहिजे. आउट ऑफ प्रिंट असतील तर पुनर्मुद्रण कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. आता 13 कथासंग्रह आहेत, त्याची नाव मुद्दाम घेत आहे. 13 कथासंग्रह आहेत ते खुळवाडी, फरारी, भानामती, नवती, चिराग नगरीची भूतं, निखारा, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, आबी, पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी, लाडी, गुऱ्हाळ, ह्या 13 कथा आहेत. लोकनाट्य 14 आहेत. आपल्याला माहिती आहे तमाशा ह्या नावाचं लोकनाट्य रूपांतर, तमाशाला बंदी त्या काळामध्ये, तो एक स्वतंत्र विषय, स्वतंत्र मुद्दा, तो कदाचित आपण मी पुढे बोललो तो बोलेल वेळेचं मर्यादा पाहून. लोकनाट्य आहेत ही 14 लोकनाट्य आहेत. त्याच्यामध्ये अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, शेटजीचं इलेक्शन, निवडणुकीतील घोटाळे, बेकायदेशीर, देशभक्त घोटाळे, माझी मुंबई, मूक मिरवणूक, पुढारी मिळाला, लोकमंत्रांचा दौरा, बिलंदर बुडवे, पेंग्याचं लगीन, दुष्काळात 13वा आणि कलंत्री, अशी जवळपास ही 14 ज्याला आपण की लोकनाट्य आहेत. एक दुसरी गोष्ट या ठिकाणी लोकनाट्य म्हटल्यानंतर मला एक दुसरी गोष्ट एक आठवली या ठिकाणी. ते म्हणजे की अण्णाभाऊंचं जे आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर अण्णाभाऊंचं जे लग्न ठरलं ते पाटण येथे एक बापू साठे अण्णाभाऊंचे जे आहेत तर त्यांचं जे ते लग्नाच्या संदर्भात तिथे विचार चालू होता आणि त्यावेळेला तिथे लग्नाला आलेल्या मंडळींपैकी एक कुटुंब तिथे बसून होतं आणि त्या मुलगी तिथे अशी म्हणत होती की मला जो ते वाजवत होता त्याच व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे. आणि मग तिथे बरीच गर्दी जमली. त्या मुलीचा बऱ्याच लोकांनी ज्याला म्हणूयात की रुसवा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो झाला नाही आणि शेवटी त्याच मुलीबरोबर अण्णाभाऊंचं लग्न झालं. तो आता मी पेपर पाहतो आहे परंतु तो माझ्या हातामध्ये येत नाही. जर शेवटी जर सापडलात तर मी तुमच्याकडे मी तुम्हाला त्याचे रेफरन्सेस पूर्ण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आहे. ते सांगत असताना की आता मी तुम्हाला सांगत होतो की लोकनाट्य आहेत. त्याच्यामध्ये अकलेची गोष्ट, आता मी तुम्हाला म्हणालो तुम्ही कागद शोधत होतो तो त्यांच्या विवाहासंदर्भामध्ये आहे. तो जर सापडला तर मी पुढे बोलणार आहे, विवाहाच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर लोकनाट्य आहे ती 14 लोकनाट्य आहेत. अकलेची गोष्ट आहे, खापऱ्या चोर आहे, हे वाचून झालेलं आहे. 10 पोवाडे आहेत. सॉरी मी पुन्हा रिपीट करत होतो कारण ते मला तो नवीन पेपर शोधत आहे मी म्हणून. पोवाडे 10 आहेत. त्याच्यामध्ये बर्लिनचा पोवाडा आहे, स्टॅलिनग्राडचा पोवाडा आहे, तेलंगणाचा संग्राम आहे, मुंबईचा कामगार आहे, नानकीन नगरापुढे आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, अमळनेरचे हुतात्मे आहेत, पंजाब दिल्लीचा दंगा हे एक आहे, काळ्या बाजाराचा पोवाडा आहे, बंगालची हाक असं एक आहे. नाटके 2 आहेत, सुलतान आणि ज्याला आपण म्हणूयात की इनामदार हे एक त्यांचं एक नाटक आहे. प्रवास वर्णन, माझा रशियाचा प्रवास हे एक आहे प्रवास वर्णनामध्ये. त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवर आधारित जे काही चित्रपट आहेत त्या संदर्भातही मी बोलतो आहे. बघा मी बघतो त्याच्यामध्ये, तुम्ही हे कारण फक्त असं चित्रपटाच्या संदर्भात सांगायचं झालं जवळपास 7 चित्रपटांची माहिती विविध पुस्तकातून मला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये वैजयंता हा 1961चा आहे. नंतर आवडी नावाचा जो आहे तो टिळा लावित्री मी रक्ताचा हा चित्रपट आपण म्हणूयात. माकडीचा माळ, डोंगराची मैना, चिखलातील कमर, मुरळी मल्हारी रायाची, वारणेचा वाघ हा एक चित्रपट आहे. अशी ही साताऱ्याची तारा, अकलूज ह्या कादंबरीवरती आहे. आणि फकीरा हे फकीराच्या संदर्भामध्येच आपल्याला म्हणता येईल. याच्याशिवाय अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये जी साहित्य संमेलन भरली त्या संदर्भात मी थोडंसं विवेचन करणार आहे. थोडंसं शैक्षणिक पद्धतीनं जरी जात असलो तरी ते महत्त्वाचं यासाठी आहे की अनेक आपल्याकडे जे वाचक आहेत ह्या वाचकांना त्यातून ती माहिती मिळाली पाहिजे असं मला त्यातून वाटतं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी प्रवर्तित केलेली अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलने कोल्हापूरच्या विविध श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरला 30 आणि 31 मेला 2008मध्ये साहित्य संमेलन भरलं होतं. त्याचे संमेलनाध्यक्ष होते अर्जुन डांगळे होते. दुसरं जे होतं अहमदनगरला होतं, त्याला राजन गवस हे त्याचे संमेलनाध्यक्ष होते. ते 21 आणि 22 मे 2010ला होतं. नागपूरला झालं, नागपूरला दुसरी दोन झाले, नाशिकला एक पुन्हा झालं. त्या ठिकाणी त्याचे संमेलनाध्यक्ष होते रावसाहेब कसबे होते आणि ते 4 आणि 5 जानेवारीला ते झालेलं आहे. सावंतवाडीमध्ये 17-18 जानेवारीला 2015मध्ये जे सतीश काळसेकर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
बेळगावमध्ये 16-17 डिसेंबर 17ला संमेलनाध्यक्ष होते ते माया पंडित होत्या. अमरावतीला जे झालं 9 आणि 10 मार्च 2019ला त्यामध्ये यशवंत मनोहर होते. आणि धुळ्याला जे होते संमेलनाध्यक्ष सुखदेव थोरात सर होते आणि ते झाले 13/14/2019ला. आणि डॉक्टर सुखदेव थोरात हे UGC चेअरमन होते, हे लक्षात घ्या. आणि ते अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाचे धुळे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि हा सन्मान बहुमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विद्यापीठामध्ये काम करत असताना संशोधनाच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे. याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठे यांच्यावरती अनेक लोकांनी संशोधनं केलेली आहेत आणि PhD केले आहेत, काहींनी MPhil केले आहेत, काहींनी प्रोजेक्ट रिपोर्ट केले आहेत. ह्या सगळ्या बाबी त्यांनी केलेल्या आहेत. आणि हे सांगत असताना की डॉक्टर बाबूराव गुरव यांनी अण्णाभाऊ साठेंवरती PhD केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा विषय होता. विषय आता या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे कारण जर संशोधक विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले असतील तर आपल्याला कळेल की ते ह्या गोष्टी आपल्याला किती महत्त्वाच्या आहेत. त्या अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन हा त्यांचा PhDचा विषय होता. आणि हा PhD त्यांनी जी केली ती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे 1988ला केली होती. नंतर डॉक्टर आशा धावडे यांनी PhD केलेली आहे. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि विद्यापीठ नागपूर इथून त्यांनी केलेलं आहे. आणि याचे मार्गदर्शक होते यशवंत मनोहर, डॉक्टर यशवंत मनोहर. झेरॉक्स ते नाही. नंतर माधव गादेकर म्हणून आहेत, यांनी अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय 1997 ह्या वर्षी त्यांनी केलेलं आहे. सुशील प्रकाश चिमोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नैतिकतेचे स्वरूप या विषयावरती PhD केलेली आहे. आशा गिरी यांनी अण्णाभाऊ साठे आणि शंकरराव खरात यांच्या कथा साहित्याचा अभ्यास ह्या विषयावरती त्यांनी PhD केलेली आहे. राजेश्वर दुडुक नाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विद्रोही जाणीवा स्वरूप आणि चिकित्सा देगलूर यांनी ते PhD केलेले आहे. विष्णू कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कथा साहित्यातील श्री प्रतिमा याच्यावरती PhD केलेली आहे. शैलेश पांडुरंग कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी वाङ्मयाचा अभ्यास ह्या विषयावरती PhD केलेली आहे. बालाजी सन्मुखराव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील लोकभक्ती आणि राष्ट्रभक्ती ह्या विषयावरती PhD केलेली आहे. आणि राजू सायन्ना बडुरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील श्रीजीवन याच्यावरती PhD केलेली आहे. आमचे एक मित्र प्राध्यापक सकाळी आमचं बोलणं झालं धनंजय भिसे यांनीसुद्धा MPhil केलेलं आहे. माझा रशियाचा प्रवास ह्या प्रवास वर्णनाचा सामाजिक आणि वाङ्मयीन अभ्यास त्यांनी या विषयावरती MPhil केलेला आहे. अशा अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊंच्या साहित्यावरती PhD किंवा MPhil केले असतील तर त्याही अतिशय आपल्याला महत्त्वपूर्ण असं म्हणता येतील. अण्णाभाऊंवरती अनेक ज्याला म्हणूयात की प्रकाशकांनी एक विशेष अंक काढलेले आहेत. युगांतर आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. सांगण्याचं कारण असं आहे की हे आपल्या संग्रही आहेत का आणि आपल्याला कुठे मिळतील किंवा घेता येतील का हे आपण बघूयात. अस्मितादर्श औरंगाबादचं यांनी 1969ला काढलेलं होतं. युगांतर मुंबईमधून 1969ला निघालेला विशेषांक आहे. विचारक्रांती हा नागपूरहून हा 1977ला निघालेला आहे. पुण्यातील सुगवा प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर विलास वाघ यांनी 1977मध्ये एक विशेषांक काढलेला आहे. देवकीनंदन गोपाला हे मुंबईमधून 1982ला अण्णाभाऊंवरती विशेषांक काढलेला आहे. विचारशलाका हा सुद्धा आमचे मित्र नागोराव कुंभार यांनी जुलै ते डिसेंबर लातूर 1992 ह्या वर्षी विचारशलाका हा एक विशेषांक काढलेला आहे. महाराष्ट्र टाइम्सने सुद्धा अण्णाभाऊंवरती मुंबईमधून 1993ला एक ज्याला म्हणूयात की विशेषांक प्रकाशित केलेला आहे. लोकराज्य अंक आपल्या सगळ्यांकडे असणारच आहे आणि आपण तो संग्रही ठेवावा असा आहे कारण तो माझ्याही संग्रही आहे. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे विशेषांक महाराष्ट्र शासनाने मुंबईतून 1993ला तो प्रकाशित केलेला आहे. एवढंच नव्हे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमृत महोत्सवी विशेषांक हा जगन्नाथ सकट यांनी संपादित केला आहे. 1995ला पुण्यातून केलेला आहे. आणि आपले वाङ्मय वृत्त हा मुंबईतून जुलै 2019ला झालेला एक विशेषांक आहे. एवढंच नव्हे तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं रशियन भाषेत झालेले अनुवाद आहे. ह्या विषयाकडे वळत असताना हे सगळे विशेषांकांचा जो उल्लेख केला मी 10 विशेषांकांचा उल्लेख केला. या 10 विशेषांकापैकी आपण आपल्याकडे ठेवूयात. काही आपल्याकडे वाचनालय असतील तिकडे आपण पोचवूयात. नसतील तर झेरॉक्स करून ती कशी आपल्याला वितरित करता येते
त्या दृष्टीनं आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे विशेष अंकामध्ये ज्यांचे लेख आहेत हे अतिशय अभ्यासपूर्ण आहेत, याचा आपण विचार करूयात. रशियन भाषेमध्ये अण्णाभाऊ यांच्या साहित्याचं बरेच अनुवाद झालेले आहेत. आपण सहज म्हणतो, परंतु ते नक्की काय आहेत याच्या संदर्भात मी बोलणार आहे आणि ते महत्त्वाचंच आहे. त्यासाठी तुम्हाला मी पहिली माझी जी पुस्तकं दाखवली होती माझ्या आपल्याशी संवाद साधण्यापूर्वी, तर ह्या पुस्तकाच्या मधून बोलत असताना की ज्याला आपण असं म्हणूयात की मी पुस्तकं दाखवली त्या पुस्तकातलेच रेफरन्स मी तुमच्याकडे घेत आहे. यांची रशियन भाषेत झालेले जे अनुवाद आहेत, गुलाम, त्याचं अनुवादकाचं नाव असं आहे की ए. साशिन, 1955, मॉस्को द वॉटर ट्री या भारतीय लघुकथांच्या संग्रहात हा समाविष्ट आहे. दुसरं जे आहे तो बरबाद्या कंजारी, अनुवादकाचं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे ता रेदको, 1958, ताश्केंत मॉडर्न इंडियन शॉर्ट स्टोरी संग्रहात समाविष्ट झालेलं आहे. तिसरं जे आहे त्यांचं साहित्य हिरा, याचं यू मास्लोव, 1969, मॉस्को शॉर्ट स्टोरीज बाय इंडियन रायटर्स या संग्रहात समाविष्ट तो झालेला आहे. सुलतान, मग जो उल्लेख केला होता, अतिशय चांगली कथा आहे, हे आपण वाचून घ्या, कारण त्या कथेकडे वळलं तर पुन्हा 10 मिनटं जातील. पण ती कथा जर आपण वाचली तर इथलं जीवन वास्तव आणि जगण्यासाठी माणसाला करावा लागणारा संघर्ष, कारण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सगळे जो मानव जो केंद्रबिंदू आहे तो संघर्ष आहे. ह्या केवळ वेदना नाहीत, तर ते पुढे जाणाऱ्या दिशा देणाऱ्या ह्या साहित्यातून अण्णाभाऊंनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा दिली. आपण ते वाचलं पाहिजे. तर सुलतान ही जी त्यांची कथा आहे ती ई बरिसन 1951 ताश्केंत मस्टार ऑफ द ईस्ट ह्या नियतकालिकात ती प्रसिद्ध झाली आहे. स्मशानातलं सोनं आपण वाचतो सोडतो. कालही आपण डॉक्टर तांबोळी सर, शमशुद्दीन तांबोळी सर आमचे मित्र, त्यांचं मी काल ऐकलं, त्यांनी याचा उल्लेख केला आणि त्याच वेळेला त्यांनी हमीद दलवाई यांच्या संदर्भामध्ये त्यांनी विधान केलं आणि दोघांच्या कथेतील साम्य ते मला वाटतं ते म्हणाले की कफनच्या संदर्भात ते बोलत होते आणि त्याच्या त्या दोन्हींच्या वेदना साम्य काल मी यांचं ऐकलं तसं आमचे मित्र डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर. तर हे स्मशानातील सोनं वाचल्यानंतर त्यांची मला कालच्या संदर्भात त्याच्यामध्ये द्यावासा वाटला. गोल्ड ऑफ द डेड असं त्या रशियन भाषेत झालेला अनुवाद आहे आणि त्याच्यामध्ये इन क्रान्सेजेम्बस्कया 1965 मॉस्को स्टार ऑफ द ईस्ट ह्या नियतकालिकात ते प्रसिद्ध झालेलं आहे. कादंबऱ्याच्या संदर्भामध्ये वारनेच्या खोऱ्यात इन द वारणा प्लेन हे 1969 ह्या वर्षी प्रकाशित झालेलं आहे. चित्रा ये अनुकिन तिम्मे केव हे 1959 मॉस्को इथून प्रकाशित झाले. काही कविताही त्यांच्या अनुवादित झाल्यात. त्यामध्ये पोएम्स ऑफ लेनिन ह्या संग्रहात समाविष्ट आहेत 1960 मॉस्कोच्या. स्टालिनग्राडचा पोवाडा हाही त्याच्यामध्ये एक अनुवादित झालेला आहे. याशिवाय चित्रा कादंबरी कन्नड आणि पोलिश ह्या भाषातून प्रसिद्ध झालेला आहे. फकीरा हे कादंबरी हिंदी आणि पंजाबी भाषेतून अनुवादित झालेली आहे. एवढंच नव्हे, त्यांचं एक राहिलेलं स्वप्न, त्यांना मृत्यूकडून जीवनाकडे ह्या नावाची जीवनी लिहिण्याचा त्यांचा संकल्प होता, परंतु ही जीवनी मात्र त्यांना लिहिता आली नाही. तर तेही अतिशय आपल्याला एक खंतक वाटणारं असं एक ज्याला आपण म्हणूयात की ते घ्यावं लागेल. आणि मगाशी त्यांना मी म्हणाल तुमच्या विवाहाच्या संदर्भामध्ये, तर ते असं आहे की त्यांच्या म्हणजे पाटण तालुक्यातील काळगाव येथे एक तमाशाला ते त्या अण्णाभाऊ गेले असताना एक मातंग ज्याला म्हणू की कुटुंब ते तमाशा ऐकायला बसलं होतं आणि तमाशा संपला आणि तमासगीर त्यातलं वाक्य वाचून दाखवत आहे की तोंडाची पावडर आणि लाली पोसून राजेप्रधानांचे सगळे वस्त्र काढून जेवायला निघणार तेवढ्यात एक मुलगी तिथून जागची हालत नव्हती, ती रडत होती आणि आईबाप ओढून फरफटत ओढत होते. संदर्भ आपल्याला बघावा लागेल. हा पुस्तकातला संदर्भ आहे आणि त्याच दृष्टीनं आपण तो महत्त्वाचा आहे. आणि मग शेवटी ती मुलगी अशी म्हणाली, त्यो हलगी वाजवून नाचत होता, त्याच्या संग मला लगीन करायचं आहे, नाही केलं तर मी जीव देईल, म्हणून सगळी ती लोळायला लागली. आणि मग लोकांनी ती समजूत काढली. मग त्यावेळेला घरला प्रकार तमासगिरांच्या कानापर्यंत गेला. तमाशाचे मालक बापू साठे यांना बोलावलं गेलं. पोरीचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं. लोकंसुद्धा सगळी हसायला लागली. आणि तो मग बापू साठे म्हणाले की हा पोऱ्या होय, हा तर वाटेगावचा आहे आणि त्याला बाप नाही, घरची परिस्थिती गरिबीची आहे, बाकी सगळं मग ते वर्णन करतो. तरी तू तयार होणार का? ती मुलगी तरी तयार झाली, ती ऐकायला तयार झाली. आणि मग त्या मुलीचं लग्न म्हणजे ते कोंडाबाईशी अण्णाभाऊंचं लग्न झालं. हे सांगायलासुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये ते जे मगाशी मी शोधत होतो तो हा पेपर आहे. आणि हे सगळं संदर्भ असले तरी हेही संदर्भ आपण पाहणं आणि त्या दृष्टीने विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा मी असं म्हणतो आहे की आणि जसं मगाशी मी उल्लेख केला की त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये रशियन भाषेमध्ये अनुवाद झालेले आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवाच 15 ऑगस्ट 2020ला पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक 2 अतिशय महत्त्वाचे पुरस्कार दिले गेले. एक अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा पुरस्कार होता, एक माता रमाबाई नावाचा पुरस्कार होता. तो पुरस्कार दिला गेला, तो गायक नंदेश उमुप यांना दिला गेला. आणि दुसरा जो होता तो अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे यांना दिला गेला, तो माता रमाई म्हणून. आणि यांना दिला गेला नंदेश उमुप यांना दिला गेला अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा पुरस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं आदरणीय कुलगुरू सरांच्या हस्ते, आमचे कुलगुरू जे आहेत आदरणीय डॉक्टर नितीन करमळकर सर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं 15 ऑगस्टच्या दिवशी. आणि जेव्हा तिथे सत्काराला उत्तर देताना दोघांनी अतिशय महत्त्वाची उत्तर मांडणी केली. सावित्रीबाई साठे या अण्णाभाऊंच्या ज्या सूनबाई आहेत त्याही म्हणाल्या की ह्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, माझं भाग्य समजते आणि हा मला फार मोठी धनदौलत मिळाली आणि ह्याही पुढे मी ह्या कष्टातून संघर्षातून काम करणार आहे. आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं उत्तर दिलं. परंतु नंदेश उमप यांनीही त्या ठिकाणी सत्काराला उत्तर दिलं आणि ते म्हणाले, त्यांनी एक आठवण सांगितली की अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा जो संवाद त्यांनी एक सांगितला तो एका पुस्तकामध्ये मी वाचला. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की विठ्ठल उमप साहेब अण्णाभाऊंना असे म्हणतात की अण्णा, रशियन भाषेत तुमचं साहित्य प्रकाशित झालं आहे, त्याचं मानधन तिथल्या बँकेत आहे, हे माझ्या ऐकण्यात आहे. मग अशी जी पुस्तकांचा उल्लेख केला त्या पुस्तकांचा, तर अण्णा म्हणाले होय. मग विठ्ठल उमप साहेब म्हणाले, मग ते मिळवा, त्यावर बंगला बांधा, त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकाची कपाटं, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर लॅम्प, सारा थाटमाट तुम्ही करा ना. परंतु हे सगळं ऐकल्यानंतरसुद्धा अण्णाभाऊ साठे म्हणाले की जे आहे ते ठीक आहे, मी आहे त्याच्या समाधानी आहे. आणि मग तिथे पुढे असं म्हटलेलं आहे की अण्णाभाऊ साठे म्हणतात, बंगला, मोटर, बाग, बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, फुलदाणी, ह्या साऱ्यांचा मोह मला अजिबात नाही. छत्रपतीचा सोन्या चांदी हिरे मानकांचा नजराना नाकारणारे जगतकरू संत तुकाराम महाराज आणि तुकाराम म्हणजे स्वतः उर्फ अण्णाभाऊ मला सारखेच वाटतात, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तात्पर्य असं आहे की अण्णाभाऊ साठेंचा मोठेपणा यातून आपल्याला दिसतो आहे आणि ह्या बाबींचा आपण उल्लेख केला पाहिजे. शेवटच्या मुद्द्याकडे वळत असताना या ठिकाणी मी त्यांच्या काही साहित्याचा फक्त परामर्श घेणार आहे. मी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आणि ऑथेंटिक ज्याला आपण म्हणूयात की काही गोष्टी घेऊन मी त्यांनी काही लोकांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, काही लेखकांनी जी पुस्तकं लिहिली आहेत, काही त्यांचा फक्त मी परामर्श घेणार आहेत. आणि त्यातील पुस्तकं आपल्या संग्रही, आपल्या वाचनालयात, आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या मंडळामध्ये किती आहेत आपण त्याचा बघूयात. त्यामध्ये अण्णाभाऊंचे कथाविश्व सदा कराडे यांनी लिहिलेलं आहे. हे सूर अलगुजाचे हे चरित्र आहे, साठे दिनकर सहदेव यांचं आहे. शंकरभाऊ साठेंचं पुस्तक माझा भाऊ अण्णाभाऊ साठे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे चरित्र आपण वाचलं पाहिजे. आत्ताच काही मिनिटांपूर्वी म्हणजे इथे माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या विद्यापीठातील आमचे मित्र डॉक्टर मनोहर जाधव सरांशी मी बोलत होतो. त्यांनी ह्या संदर्भात शंकरभाऊ साठे यांच्या पुस्तकावरती आत्ता नुकतंच साधनामध्ये एक लेख लिहिलेला आहे आणि तो अतिशय चांगला आहे. तर तेही पुस्तक माझा भाऊ अण्णाभाऊ साठे हे साठे शंकरभाऊ हे पुस्तक हे 1980चं आहे, आपण वाचलं पाहिजे. बाबुराव गुरव यांचे पुस्तक अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन लोकवाङ्मयनी छापलेलं आहे. डॉक्टर अर्जुन डांगळे सरांनी संपादित केलेलं पुस्तक जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं आहे, ते आपण बघितलं पाहिजे. मगाशी उल्लेख केला आमचे मित्र आता नाही आहेत ते अस्तित्वामध्ये, परंतु त्यांचं नाव नागोराव कुंभार यांनी संपादक केलं आहे की शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं लातूरहून जे त्यांनी काढलेलं आहे. किशोर जाधव आमचे मित्र त्यांनी निळे आबाळातील लाल तारा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, साहित्य आणि राजकारण क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीने काढले 1955ला. आसाराम गायकवाड यांनी संपादित केलेलं लोकशाहीर तथा लोकलेखक अण्णाभाऊ साठे संदर्भ ग्रंथ नाशिकवरून प्रकाशित केले. दत्तात्रय पाटील यांचं अण्णाभाऊ साठेंची शाहिरी वाङ्मय. बजरंग कोरडे अण्णाभाऊ साठे साहित्य अकादमीचं दिल्लीचं पुस्तक आहे. नानासाहेब कठाळे अण्णाभाऊ साठे जीवन साहित्य. आता मी जो उल्लेख केला डॉक्टर बजरंग कोरडे हे अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ज्याला आपण असं म्हणूयात की विद्यापीठामध्ये चेअर प्रोफेसर होते. आणि आत्ता आमचे मित्र सुनील भडंगे सर अतिशय हिरिरीनं अण्णाभाऊ साठे अध्यासनाचं काम करतात आणि त्यांनीच तो 15 ऑगस्टचा कार्यक्रमाशी उल्लेख केला. तो 15 ऑगस्ट 20ला आमच्या पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे त्यांनी आयोजित केला होता आणि ते आत्ताचे सुनील भडंगे सर चेअर प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. माधव पोद्दार यांचे शाहीर अमर अण्णा हे
पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मच्छिंद्र सकटे यांनी अण्णाभाऊ साठे एक सत्यशोधक हे पुस्तक लिहिलेलं आहे. फकीरा भालसिंग वैशाली एक आकलन असं एक त्यांनी लिहिलेलं आहे. प्रमोद गोराडे यांनी अण्णाभाऊ साठेंचे कादंबरी विश्व हे एक पुस्तक आहे. आमचे मित्र डॉक्टर शैलेश त्रिभुवन सर यांचे एक सक्षम समीक्षा आणि बाकीची मासिकं त्यांचं बरंच काम चालू आहे. त्यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पायल पब्लिकेशन 2006चं आहे. सावरकर सुभाष यांनी जनस्वारस्वत अण्णाभाऊ साठे हे चरित्र लिहिलेलं आहे. शिवाजी जवळगेकर यांनी जननायक अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण हे लातूरून त्यांनी प्रकाशित केलेले आहे. विठ्ठल भंडारे यांचे पुस्तक आहे अण्णाभाऊ साठे व समाज परिवर्तन हे पुस्तक नागपूरहून झाले. सदा कराडे यांचंही पुस्तक अण्णाभाऊ साठे व्यक्तित्व व कृतित्व हे लोकसाहित्य प्रकाशन औरंगाबादहून प्रकाशित झालेलं आहे. बळीराम कांबळे व इतर यांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक प्रकाशित केले. रणधीर शिंदे यांनी संपादित केले अण्णाभाऊ साठे साहित्य मीमांसा. दिगंबर घंटेवाड यांचं एक पुस्तक आहे. माधव गादेकर अण्णाभाऊ साठे साहित्य मूल्यमापन. मिलिंद कांबळे यांचं यशवंते अण्णाभाऊ साठे साहित्य आणि समीक्षा हे पुस्तक आहे. चंद्रकांत वानखेडे यांचं अण्णाभाऊ साठे जीवनदर्शन हे पुस्तक आहे. अंबादास सगटे यांचं अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय आहे. चंद्रकांत वानखेडे यांचं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहे. उत्तम कांबळे संपादित केलेलं यांनी की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 5 अध्यक्षांची भाषणं श्रमिक विद्यापीठ कोल्हापूर 2014ला प्रकाशित केलं आहे. मनोहर रोकडे यांनी साहित्यातील तेजस्वी ध्रुवतारा हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. चंद्रकांत वानखेडे यांनी अण्णाभाऊ साठे साहित्य दर्शन हेही पुस्तक नागपूरहून अण्णाभाऊ साठे गौरवग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते बार्टी यांनी 2015ला प्रकाशित केलं आहे. लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 1 त्या 10 कादंबऱ्या आहेत त्या प्रतिमा पब्लिकेशन पुणे 2015ला प्रकाशित झालेलं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय याचे खंड 1 संपादक राजेंद्र कुंभार महाराष्ट्र शासन 2017ला झाले. लोकसाहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय याचं संपादक पुन्हा खंड 2 आहे तो राजेंद्र कुंभार यांनी केलेला आहे. पी विठ्ठल आणि राजेश्वर दुडुकनाळे यांनी संपादक जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे डायमंड पब्लिकेशनने केलेलं आहे. आणि राजकुमार म्हस्के लहू वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे व्यक्ती साहित्य आणि समीक्षा युगप्रवर्तक प्रकाशन बावळगाव लातूर यांनी एप्रिल 2019ला केलेलं आहे. तात्पर्य असं आहे की जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण अनेक कार्यक्रम घेतो, अनेक व्याख्याने घेतो, विचारमंथन करतो आणि आज मी विशेष जो फोकस केला होता तो ह्या अर्थाने केला होता की त्यातून त्यांचं साहित्य, त्यांच्यावरती PhD, त्यांचं मग मी बायोग्राफीकडे त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचं काय त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी मी मुद्दाम घेतला नाही. तर आपण वाचत असतो, आपण त्यावेळेला आपण बोलत असतो. परंतु हे सगळं करण्याचा, बोलण्याचा, आपल्यापर्यंत पोचण्याचा ज्याला आपण म्हणूयात की जो एक धांडोळा घेण्यात आला त्याचं कारण असं आहे की केवळ आपण भावनिक न होता की अण्णाभाऊंचं साहित्य किंवा ह्या सुधारकांचं सगळं साहित्य, त्यांचं कार्य, त्यांचे विचार आपण केवळ विचार न करता मगाशी मी उल्लेख केला तसाच त्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला म्हणूयात की चर्चा घडून आणल्या पाहिजेत. पुढील पिढ्यांना मार्गदर्शक काय ठरेल त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ह्या सर्व सुधारकांना आपण आपापल्या चौकटीमध्ये बसवतो आणि मग त्या चौकटीत बसवल्यानंतर तसे तसे रंग त्याला दिले जातात आणि त्या दृष्टीनं मग तो विचार केला जातो. तसं न होता हे परिवर्तनवादी विचार हे आहेत की ज्यातून एक समाजाची उन्नती होते, माणसांमध्ये आत्मसन्मान निर्माण होतो आणि त्यातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचं एक स्वातंत्र्य मिळतं, त्याला म्हणून एक समाधान मिळतं. आणि ह्याच सगळ्या बाबी जर आपल्याला पाहायच्या असतील तर आपण सगळ्या सुधारकांच्या आज विशेषतः आपण जो बोलतो आहोत ते म्हणजे की ज्याला आपण असं म्हणूयात की आज जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे तो म्हणजे एक सेकंड ही खराब आहे नाही माझ्या हातात दिलं पेपर. आमचे मित्र दादासाहेब सोनवणे यांनी जो आत्ता हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा ज्याला आपण म्हणूयात की इथे संधी दिली मला बोलण्याची, इथं ज्याला म्हणूयात की संधी दिली मला बोलण्याचं आणि आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आहे. आणि एवढंच नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे काल जेव्हा माझं शमशुद्दीन तांबोळी सर आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली तेव्हा एक लक्षात आलं की आपण जे काम करत आहात दलित स्वयंसेवक संघ जे काम करत आहे आणि त्याच्याबरोबर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था हे जे काम करत आहे हे पुढील पिढ्यांना नक्की दिशादर्शक ठरणार आहेत. आणि हे काम करणारे सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये दादासाहेब सोनवणे असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल. मगाशी माझ्याकडे मी फोन आले बाळासाहेब भांडे म्हणून आमचेच मित्र आहेत आणि ते सांगितले सर आमच्या सगळ्या ग्रुपवर मी पाठवलेलं आहे, ते नेहमी भेटत असतात, बोलत असतात. तर हे केवळ भाषण चांगलं किंवा कसं याच्यावरती चर्चा न होता आपल्याला पुढे
एक मार्गक्रमण म्हणून आपल्याला पुढे काय करता येणं शक्य आहे आणि कृती कार्यक्रम आपल्याला नक्की काय करता येईल हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे, अभ्यासू श्रोत्यांचे, तज्ज्ञ श्रोत्यांचे, मी पहिल्यांदा श्रोत्यांचे आभार मानतो आहे आणि मला बोलण्याची संधी दिली. माझं नाव माझ्या माहितीप्रमाणे आमचे मित्र डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर यांनी दादासाहेब सोनवणे सरांना सुचवलं गेलं आणि तिथून मला ही अतिशय व्यस्त वेळेतसुद्धा मी ते स्वीकारलं आणि 2 दिवसामध्येच हा सगळा प्रपंच तुम्ही पाहिला आहे. काही कागद सापडतात, काही सापडत नाहीत, हे तुम्ही पाहतात. आणि मी का दाखवतो आहे, कारण यातून आपल्या सगळ्यांना जायचं आहे. हा आपला जीवन प्रवास आहे. फक्त एकच आहे की केवळ याच्यावरती भावनिक न होता कृतीकडे आपण कसं वळूयात आणि त्या दृष्टीनं अण्णाभाऊंचे विचार आपल्या संपूढच्या पिढ्यांना मार्गदर्शक कसे ठरतील त्या दृष्टीनं आपण सगळे विचार करूयात आणि काहीतरी ज्याला आपण म्हणूयात की चांगल्या पद्धतीनं एक सॉलिड ज्याला आपण म्हणूयात असं काहीतरी दिसेल अशा दृष्टीनं. आणि मागाशी मी तो विचार मांडलेला होता की अण्णाभाऊंचं ग्रंथालय आणि शाहिरी विद्यापीठ त्या दृष्टीनं जर आपण काही हालचाल केली, जर आपण काही त्यातून पाठपुरावा केला, जे हाती लागेल ते तिथे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या बोदेगावला नगर जिल्ह्यामध्ये जी काही स्थिती असेल ती सामोपचाराने आणि ज्याला म्हणू की आत्मीयतेने जर आपण जे पूर्ण केलं तर त्यांचं स्वप्न तिथे एका वाचनालयाच्या निमित्तानं, ज्याला म्हणू की ग्रंथालयाच्या निमित्तानं किंवा तिथे वसतिगृहाच्या निमित्तानं तिथे आपल्याला काय काय करता येणं शक्य आहे ते आपण जर केलं तर ते खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना ते आपली आदरांजली ठरेल आणि अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ती आपण पूर्ण करावी. त्यामध्ये माझाही सहभाग आहे, त्याच्यामध्ये माझाही खारीच ज्याला म्हणूयात की थोडाफार सहभाग हा नक्कीच त्याच्यामध्ये असणार आहे. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तांत्रिक बाबीमुळे उशीर झाला होता त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. काही मुद्दे आपल्याला पटले असतील नसतील पटले तर त्या संदर्भातली सगळी पुस्तकं आणि त्या संदर्भातलं सगळं जे आहे हा दुय्यम स्रोत आहे, हा सगळा दुय्यम स्रोत आहे. आपण जास्तीत जास्त संशोधन करून अधिक याच्यामध्ये भर घालूयात आणि त्या दृष्टीनं आपण आपलं मार्गक्रमण करूयात. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.